बातमी ठाण्यामधून। ठाण्यातील इमारतीच्या गॅलरीचा काही भाग कोसळलाय। कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। 17 कुटुंब सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहेत। ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील नंददीप इमारत आहे। तळ अधिक 3 मजली 50 ते 60 वर्ष जुनं बांधकाम आहे आणि तिसऱ्या मजल्याच्या जिन्याचा गॅलरीचा काही भाग हा रात्री कोसळला। कोणतीही यामध्ये जीवितहानी झालेली नाहीये। घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अग्निशमन दल हे दाखल झाले होते। एकूण 17 कुटुंबांना सुरक्षेच्या दृष्टीने हाजुरी रेंटल ह्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं। कुणाल भोईटे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। कुणाल, गॅलरीचा काही भाग ठाण्यामध्ये एका इमारतीमध्ये कोसळलेला आहे, मात्र 17 कुटुंब हे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेले आहेत। सविस्तर तपशील एकंदरीत पाहायचं झालं तर मागील 2 दिवसांपासून अवकाळी पावसाने ठाण्याला झोडपून काढलेला आहे आणि ज्या जुन्या इमारती आहेत, ज्या धोकादायक इमारती आहेत, त्या इमारतीमधल्या कुटुंबियांना देखील सांगण्यात आलं होतं की आपण स्थलांतरित व्हा आणि यातच नंदादीप जी सोसायटी आहे याच्यामध्ये तिसऱ्या मजल्याचा काही भाग जो आहे तो कोसळलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि 17 कुटुंब जे आहेत ते 17 कुटुंबियांना सध्या सुरक्षित ठिकाणी म्हणजे हाजुरी रेंटल या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। ठाणे महानगरपालिका प्रशासन जे आहे ते आता त्या ठिकाणी पुढील कारवाई जी आहे ती करताना पाहायला मिळतात। त्यामुळे येत्या काळामध्ये अशा प्रकारच्या ज्या काही बिल्डिंग्स आहेत किंवा धोकादायक इमारती आहेत यातील नागरिकांना आवाहन जे आहे ते ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे। तेजस, अगदी धन्यवाद कुणाल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातम्यांसंदर्भातले अपडेट जाणून घेऊ। अचानक पाऊस थांबला होता। धडधड धडधड आवाज आली, सगळी पब्लिक बाहेर धावत आली। किती कुटुंब आहे या बिल्डिंग मध्ये? 17। कुठे शिफ्ट करण्यात आले तुम्हाला? हाजुरीला। सगळ्यांना चाव्या दिले, सगळे अर्धे शिफ्ट झाले तिथं। अर्धे भाडोत्री आहे बिल्डिंग मध्ये, अर्धे स्वतःची रूम आहे। मी भाडोत्री आहे। प्रशासनाकडे काय मागणी? काय मागणी? रिपेअरिंग करून द्या बस।